राज्यातील बांधकाम कामगारांसाठी एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे बांधकाम कामगारांना हक्काचे घर मिळावे यासाठी जे 50,000 रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येते, आता त्यामध्ये दुपटीने वाढ करून ते 1 लाखांपर्यंत वाढवण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत झालेल्या बैठकीत घेण्यात आलेला आहे आणि त्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। त्याचबरोबर बांधकाम कामगार नोंदणी करताना जे 90 दिवसांचे प्रमाणपत्र लागते, तर ते प्रमाणपत्र हे तुम्हाला लवकरात लवकर मिळावा यासाठी शासन प्रयत्नशील असणार आहे। तत्पूर्वी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र राज्य बांधकाम व इतर कामगार मंडळ या मंडळाचे नोंदणीकृत सदस्य असणे आवश्यक आहे। तिथे जाऊन तुमची कामगार म्हणून नोंदणी करायची आहे। यासाठी फक्त तुम्हाला आधार कार्ड, पासपोर्ट साइज फोटो आणि 90 दिवसांचे प्रमाणपत्र हीच कागदपत्रे लागणार आहेत आणि ही नोंदणी अतिशय माफक दरात म्हणजे फक्त 1 रुपयात तुम्हाला करता येणार आहे। तर नेमकी बातमी काय आहे ती पाहूया। अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत जागा खरेदीसाठी 1 लाख रुपये अर्थसहाय्य। बांधकाम व कामगार मंडळामार्फत बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी विविध योजना राबविण्यात येतात। अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत स्वतःची जागा नसलेल्या कामगारांना जागा खरेदीसाठी 50,000 रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येते। यामध्ये दुपटीने वाढ करून हे अर्थसहाय्य 1 लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। तर त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यात स्थापन करण्यात आलेल्या कामगार सुविधा केंद्रातून कामगारांच्या सर्व योजना अर्ज स्वीकृती बांधकाम कामगारांबाबत 90 दिवसांचे प्रमाणपत्राची कार्यवाही करावी असे निर्देशही त्यांनी दिले आहेत। तर या बैठकीत कामगार मंत्री सुरेश खाडे हे देखील होते। तर नक्कीच तुम्ही अजून जर कामगार म्हणून नोंदणी केली नसेल तर ती लवकरात लवकर करून घ्यायची आहे। शासनाच्या विविध योजनांचा लाभ तुम्ही घ्यायचा आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।